नमस्कार मित्रांनो, आज आपण US एड या विषयावर थोडीशी माहिती घेऊया. 1961 साली स्थापन झालेली US एड ही एजन्सी 64 वर्षानंतर चर्चेत का आली? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीच US एडच्या निधीचा गैरवापर होत असल्याचा दावा का केला? US एड बरोबर भारतातील निवडणूक आयोगाने समझोता केला होता का? भारतातील निवडणुकीत US एडचा हस्तक्षेप होता का? बांगलादेश असेल, ब्राझील असेल, रशिया असेल अशा अनेक देशातही US एडची संशयास्पद भूमिका राहिली का? देशादेशात निवडून आलेली सरकारे पाडणं आणि हवी ती सरकारे सत्तेत आणणं ह्या कामी US एडचा हात होता का? या सगळ्यांची चर्चा आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. US एड याचा लॉंग फॉर्म आहे युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. आंतरराष्ट्रीय विकास व्हावा यासाठी अमेरिकेमध्ये 1961 साली राष्ट्राध्यक्ष JF केनेडी यांनी एक कायदा पारित करून घेतला. त्या कायद्याचं नाव होतं फॉरेन असिस्टन्स ॲक्ट आणि या कायद्यान्वये US एड या एजन्सीची स्थापना करण्यात आली. थोडक्यात काय, शासनाने अधिकृतपणे ही एजन्सी स्थापित केली आहे 1961 साली. कशासाठी स्थापित केली? त्याच्या नावात आपल्याला दिसतं फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. म्हणजेच असे परदेशी सहाय्यता कार्यक्रम अमेरिकेने हातात घ्यायचे आणि ते कार्यक्रम जगभरात आर्थिक विकास, मानवतावादी मदत आणि लोकशाही शासनाला प्रोत्साहित करतील. ह्या कार्यक्रमांना US मदत करेल, आर्थिक मदत करेल. जेव्हा रशिया अमेरिका शीतयुद्ध होतं त्या शीतयुद्धाच्या काळात ह्या हेतूमध्ये थोडासा बदल झाला. विकसनशील राष्ट्रात अशी विकासाची कामं व्हावीत, त्यांची आर्थिक वाढ व्हावी आणि त्याचबरोबर राजकीय स्थिरता यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साम्यवादाचा मुकाबला करता यावा, यासाठी अमेरिकेने या एजन्सीच्या माध्यमातून आर्थिक मदत देशांना करायचं ठरवलं. कालांतराने त्यात आणखीन थोडा बदल झाला आणि या US एडचा हेतू राहिला दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य विषयक संकटाला दूर करणं, अन्न सुरक्षा पुरवणं आणि हवामानात जे बदल होत आहेत त्याला तोंड देणं. या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी US मदत करू लागली, ती US एड या एजन्सीच्या माध्यमातून. भारताला याच्यातून काही मदत मिळाली का, असाही प्रश्न आपल्या मनात येईल. तर होय, भारताला भरपूर मदत या US एड माध्यमातून मिळाली. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, आरोग्य सुरक्षा असेल, शैक्षणिक संस्था स्थापन करणं असेल, ज्याच्यामध्ये 8 ॲग्रिकल्चर विद्यापीठं, 1 IIT, 14 इंजिनिअरिंग कॉलेजेस ही स्थापित होऊ शकली. HIV, TB, पोलिओ या हेल्थविषयक गोष्टी, त्याचबरोबर लसीकरण, कुटुंब कल्याण यासाठी US एडची मदत भारताला मिळाली. अलीकडच्या काळाचं उदाहरण द्यायचं तर स्वच्छ भारत अभियान जे 2014 साली या सरकारने राबवलं, त्याला संपूर्ण मदत US एड या एजन्सीकडनंच मिळालेली होती. असं चांगलं काम करणारी US एड मग टीकेला का बरं पात्र झाली? त्यातलं पहिलं कारण म्हणजे स्थानिक लोकांच्या फायद्यापेक्षा राजकीय हेतूने प्रेरित होऊन असे कार्यक्रम ही संस्था फंड करू लागली. अमेरिकेचा जगात दबदबा वाढावा या हेतूने मदत करायला सुरुवात झाली आणि मानवतावादी मदत न राहता ती राजकीय मदत झाली. US एडचे गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार आणि पैशांचा वेस्टेज हेही कारण US एडच्या टीकेला राहिलं. त्याचबरोबर ज्या प्रकल्पांना US एडकडनं मदत मिळते
त्या प्रकल्पांमध्ये सातत्य राहिलं नाही आणि या सगळ्या कारणांमुळे US एडवर हळूहळू टीका व्हायला सुरुवात झाली. थोडक्यात ही US एडची पार्श्वभूमी बघितल्यानंतर आत्ता अमेरिकेत नवीन राष्ट्राध्यक्षाची निवडणूक झाली आणि नव्याने निवडून आलेल्या ट्रम्प प्रशासनाने काही पावलं टाकली. त्यातलं पहिलं पाऊल टाकलं ते म्हणजे एलॉन मस्क यांची डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी याच्या प्रमुखपदी नियुक्ती केली. गव्हर्नमेंट एफिशियन्सी ट्रम्प यांचं एक धोरण ते मागा या नावाने सांगतात. मेक अमेरिका ग्रेट अगेन. पुन्हा अमेरिकेला जर चांगलं उज्ज्वल करायचं असेल तर गव्हर्नमेंटची एफिशियन्सी वाढली पाहिजे, म्हणून डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीच्या प्रमुखपदी एलॉन मस्क यांची नेमणूक झाली. आणि हे मस्क महाशय म्हणतात की US एड ही क्रिमिनल ऑर्गनायझेशन आहे आणि ती बियॉन्ड रिपेअर आहे. ती अतिडाव्यांना मदत करणारी आहे आणि बायो वेपन रिसर्चसाठी ती फंडिंग करते. त्याचा अनुभव ते असं म्हणतात कोविडच्या काळात जगाने घेतला आहे. प्रामुख्याने हे 4 आक्षेप मस्क महाशयांनी घेतले आणि म्हणून त्यांनी असं कन्क्लूड केलं की ही US एड ही एजन्सीच संपवली पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी शिफारस केली राष्ट्राध्यक्षांना आणि राष्ट्राध्यक्षांनीही तातडीने निर्णय घेतले. US एडनी ज्या देशांबरोबर करार केलेले होते ते सगळे करार गोठवले. US एडचे कर्मचारी निलंबित केले. 10,000 कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून 290 पर्यंत आणली आणि बजेटमध्ये सुद्धा कपात केले. ट्रम्प महाशय असे म्हणाले की आत्ता US मध्येच पैशाची मोठी गरज आहे. शिक्षण, आरोग्य इत्यादी सुविधांसाठी मोठी गुंतवणूक करण्याची गरज आहे आणि म्हणून ही स्वदेशाचीच गरज भागवण्यासाठी आपण आधी प्राथमिकता दिली पाहिजे. बाहेर पैसा पाठवण्याची आवश्यकता नाही. याच्याशिवाय ट्रम्प महाशयांनी आणखीन एक स्पष्टीकरण दिलं आणि ते म्हणजे अमेरिकेच्या 2020 सालच्या निवडणुकीत US एडचा सहभाग असावा अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. त्याच्याच जोडीला भारताच्या 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा $21 मिलियन इतकी मदत US एडनी केली आणि त्याचं कारण असं दिलं की वोटर्सचा टर्नआउट वाढावा, म्हणजे जास्ती संख्येने वोटर्स मतदानाला यावेत म्हणून ही रक्कम भारताला US एडच्या माध्यमातून देण्यात आली आहे. शिवाय ते म्हणाले बांगलादेशमध्ये स्थिरता आणण्यासाठी $29 मिलियन हेही US एडमधून दिलेले आहेत. इतक्या स्पष्टपणे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी US एडबद्दल काही विधानं केली. याला अनुसरून आपल्या भारताच्या संसदेमध्ये सुद्धा श्रीमान मालवीय यांनी काही आक्षेप संसदेमध्ये नोंदले. त्यातला एक आक्षेप होता US एडकडून निधी मिळवणाऱ्या इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर इलेक्टोरल सिस्टीम्स या सोरोसशी संबंधित संस्थेने 2012 साली निवडणूक आयोगाशी एक MOU केला. बघा, एखादी विदेशातली संस्था भारतासारख्या सार्वभौम देशाच्या इलेक्शन कमिशन बरोबर MOU करते. दुसरा त्यांनी आक्षेप नोंदवला की त्यांच्या कार्यक्रमात $46.6 कोटी इलेक्शन्स अँड पॉलिटिकल प्रोसेस स्ट्रेंथनिंग यासाठी भारतात खर्च केले. म्हणजे इथल्या इलेक्शन्स आणि इथली राजकीय प्रक्रिया ही सशक्त करावी म्हणून इतका मोठा निधी खर्च झाला आणि त्यापैकी $2.10 कोटी हे वोटर्स टर्नआउटसाठी खर्च करण्यात आले.
दुसऱ्या भाषेत आपल्याला असं म्हणता येईल की भारतातल्या राजकीय घडामोडींमध्ये मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करण्यासाठी इतकी मोठी रक्कम एडमधून भारतामध्ये खर्च केली गेली. दुसरा एक महाशय दुबे यांनी या एडनी मदत केलेल्या काही संस्थांनी काय केलं त्याचाही पाढा वाचला. त्याच्यात ते म्हणतात, ज्यावेळेला भारत सरकारने अग्निवीर योजना आणली त्याच्या विरोधात जी निदर्शनं झाली ती निदर्शनं एड फंडिंगमधनं झाली असावीत. जात जनगणना करण्यासाठी पाठिंबा, सरकारने अजून हा निर्णय घेतलेला नाही, पण ही जातीनुसार जनगणना व्हावी यासाठी पाठिंबा एड संस्थेने दिलेल्या निधीतून हा होऊ लागल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. याच जोडीला नक्षलवादालाही पाठिंबा या एड या मदतीतून होतो आहे. थोडक्यात काय तर एड सुरू झाली त्यावेळेला इंटरनॅशनल डेव्हलपमेंट हे एक चांगलं उद्दिष्ट होतं. जगामध्ये शिक्षण, जगामधलं आरोग्य, दारिद्र्य निर्मूलन, अन्न सुरक्षा, त्याचबरोबर हवामानात होणारे बदल अशा चांगल्या गोष्टींवर उपाय व्हावेत म्हणून एड संस्था मदत करत होती. एक सरकारी संस्था एड, युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, पण ती खर्च करताना मात्र प्रामुख्याने 3 अशा संस्थांच्या माध्यमातून खर्च करते. आणि ह्या संस्थांचा उद्देश कसा आहे हे अलीकडच्या काळामध्ये समोर येऊ लागलं आहे. बांगलादेशात काय चाललंय, भारतात काय चाललंय, ब्राझीलमध्ये काय चाललंय, या सगळ्या गोष्टींचा विचार करता चांगल्या उद्देशाने सुरू झालेली संस्था आता कोणत्या वळणावर जाते आहे हे जगाच्या लक्षात येऊ लागलं आहे. नवे नवे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्याही लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच आता त्याच्यावर भरपूर चर्चा होते आहे आणि राष्ट्राध्यक्षांनी ही एड सध्या तरी सस्पेंड केलेली आपल्याला दिसते. धन्यवाद.